निरोगी राहण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स. क्रमांक 1. आंब्याच्या सेवनाने हृदय मजबूत राहते, त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि भूकसुद्धा वाढते. क्रमांक 2. मुलांच्या पोटात जंत झाल्यास त्यांना कांद्याचा रस प्यायला द्यावा. पोटातील जंत दूर होतात. क्रमांक 3. आयब्रो विरल असतील तर झोपताना आयब्रोवर ॲलोवेरा जेल किंवा कॅस्टर ऑइल लावून झोपा. असे नियमित केल्याने आयब्रो वाढू लागतात. क्रमांक 4. पायात ताकद येण्यासाठी रात्री हरभरे आणि शेंगदाणे भिजत घाला आणि ते सकाळी उठल्यावर खावे. याने पायात ताकद येते. क्रमांक 5. नियमित टोमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होते, तसेच ते आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे टोमॅटो सूप आवर्जून आपल्या आहारामध्ये घ्यावा. क्रमांक 6. पालकामध्ये लिंबू टाकून खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. तसेच पालकमधील लोह आपल्या शरीरात शोषून घेण्यासाठी लिंबाची मदत होते. क्रमांक 7. केस पांढरे होत असतील तर कढीपत्त्याची पेस्ट करून दह्यामध्ये कालवावी व ही पेस्ट केसांच्या मुळाशी लावल्याने केस पांढरे होणे मुळापासूनच थांबते. क्रमांक 8. जर तुम्हाला चष्मा असेल तर नारळाच्या तेलाने नखांवर मालिश केल्याने दृष्टी सुधारते. क्रमांक 9. चेहऱ्यावर डाग, मुरम आले असतील तर बटाटे किसून त्याचा रस चेहऱ्यावर लावा. याने चेहऱ्याच्या समस्या दूर होतात. हा उत्तम फेस पॅक आहे. क्रमांक 10. तुम्हाला वारंवार तोंडामध्ये फोड येत असेल तर त्यावर कोरफड किंवा विलायची पावडर मध्ये मध मिसळून ती पेस्ट फोडांवर लावावी. याने फोड येण्यापासून बचाव होतो. क्रमांक 11. डोक्यात खूप कोंडा झाला असेल तर दह्यात काळी मिरी मिक्स करून केसांना लावा. अर्ध्या तासाने डोके धुवा. यामुळे डोक्यातील खाज कमी होऊन कोंडा कमी होतो. क्रमांक 12. ज्या लोकांना झोपल्यावर घोरण्याची सवय असते त्यांनी पोटावर झोपावे. याने घोरण्याची समस्या दूर होते. क्रमांक 13. लघवी पिवळी होत असल्यास लगेच लिंबू पाणी सुरू करा. यामुळे लघवीचा रंग सामान्य होईल. क्रमांक 14. सकाळी सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील चरबी हळूहळू कमी होऊ लागते आणि पचनक्रिया सुधारते. क्रमांक 15. हाडाची ताकद वाढवण्यासाठी रात्रभर दुधात भिजवलेले काजू खाल्ल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होतात. क्रमांक 16. सांधे कायम मजबूत ठेवायचे असतील तर मेथी, अळीव, खजूर टाकून लाडू बनवावेत. याने हाडे मजबूत राहतात आणि हे लाडू लहान मुलांना देखील द्यावे. क्रमांक 17. जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो. क्रमांक 18. जेवणानंतर थोडी बडीशेप, ओवा हा मुखवास खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. क्रमांक 19. एका स्प्रे बॉटलमध्ये
1 चमचा ग्रीन टी टाकून पाणी टाका. झोपताना हा स्प्रे चेहऱ्यावर करा. याने चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होतात. क्रमांक 20. जर तुमचा चेहरा ड्राय पडत असेल तर ताज्या दुधावरची साय चेहऱ्यावर लावावी. चेहरा मऊ आणि तजेलदार होतो. क्रमांक 21. जर तुमच्या पोटाची डेरी वाढत असेल तर साखर, भात आणि मैदा यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे. क्रमांक 22. तिळाचे तेल केसांना लावल्याने केस मजबूत होतात आणि केस गळणे देखील थांबते. क्रमांक 23. आठवड्यातून एकदा किंवा 2दा नारळाचे पाणी आवश्यक प्यावे. यामुळे शरीर निरोगी राहते आणि शरीरात अशक्तपणा येत नाही. क्रमांक 24. सर्दी खोकला होत असेल तर चहामध्ये आले, तुळस, गवती चहा, काळी मिरी मिसळून चहा प्या. याने सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो. क्रमांक 25. पाळी मोरपंखाला घाबरतात. मोरपंख बघून त्यांना जवळपास साप असल्याचा भ्रम होतो, म्हणून त्या लांब पळतात. म्हणून घरामध्ये प्रत्येक खोलीत मोरपंख लावावे. याने पाळी येणार नाही. क्रमांक 26. जेव्हा तुम्हाला जास्त घाम येतो त्यावेळेस गरम पाणी प्यावे. यामुळे तुमच्या फुफ्फुसांना आयुष्यभर कधीच इजा होणार नाही. क्रमांक 27. चेहऱ्यावरील तेलकटपणा घालवण्यासाठी मुलतानी माती, चंदन पावडर, गुलाब जल मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याचा तेलकटपणा कमी होतो. क्रमांक 28. रात्री झोपेत वारंवार लघवी येत असेल तर तुम्हाला शुगरचा त्रास असू शकतो. क्रमांक 29. कलोंजी, मेथी, आवळा याच्या पाण्याने केस धुवावे. यामुळे तुमचे केस मऊ, काळे आणि मजबूत होतील. क्रमांक 30. अंधुक दिसत असल्यास संत्र्याच्या रसात काळी मिरी आणि सेंधव मीठ मिसळून सकाळी आणि संध्याकाळी प्यावे. 3 महिने याचा उपाय केल्यास फायदा होईल. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.